रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। कोडोली पोलिसांची ॲक्शन, कॉमनमॅनची रिॲक्शन। वाघबीळ घाटातील हुल्लडबाजी प्रकरणी 37 जणांवर गुन्हे, 49 वाहने जप्त। कोल्हापूर रत्नागिरी राज्य मार्गावरील वाघबीळ घाट, चंद्रदीप पेट्रोल पंप परिसर तसेच ज्योतिबा डोंगराजवळील घाट परिसरात मध्यरात्री अल्पवयीन तरुणांकडून सुरू असलेल्या हुल्लडबाजीला अखेर कोडोली पोलिसांनी लगाम घातला आहे। वाढदिवस साजरे करण्याच्या नावाखाली बेदरकार वाहन चालकाचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक आणि वाहनधारकांनी कोडोली पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या। तक्रारीची गंभीर दखल घेत शावडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांनी धडक कारवाई केली। पोलिसांनी अचानक छापा टाकत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांची धरपकड केली। या कारवाईत अल्पवयीन मुलांसह त्यांच्या पालकांवरही भारतीय न्याय संहिता आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले। एकूण 37 जणांवर कारवाई करण्यात आली असून 23,45,000 रुपये किमतीची 49 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत। तलवारीने केक कापणे, फटाके फोडणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। फिर्यादी म्हणून कोणीही पुढे येत नसताना कोडोली पोलीस ठाण्याचे नाईक संदीप पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केल्याने कारवाईला गती मिळाली। पालकांच्या विनंतीनंतर संबंधितांना समज देऊन कायद्याचे भान ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। या धडक कारवाईमुळे कोडोली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही अशाच पद्धतीने गुन्हेगारी व हुल्लडबाजी विरोधात कठोर भूमिका घेण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। विन टीव्ही मराठीसाठी बोरपाटळेहून श्रीकांत कुंभार। नमस्कार, मी API चेतन मसुटगे, प्रभारी अधिकारी कोडोली पोलीस ठाणे। दिनांक 6 जून 2026 रोजी मध्यरात्री 12:30च्या सुमारास आमच्या डायल 112 या मोबाईलवरती मुख्य नियंत्रण कक्ष या ठिकाणून संदेश प्राप्त झाला की चंद्रदीप पेट्रोल पंप वाघबीळ या ठिकाणी काही इसम रस्त्यामध्येच गाड्या उभ्या करून, गाड्या रेस करून, गाड्या कोणत्याही पद्धतीने चालवून अस्ताव्यस्तपणे लोकांना। नमस्कार, मी API चेतन मसुटगे, प्रभारी अधिकारी कोडोली पोलीस ठाणे। श्री क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणी जो शेवटचा रविवार होता तर त्या ठिकाणी भाविकांची पूर्ण महाराष्ट्रातून गर्दी होत असते, भाविक येत असतात। उत्तर दरवाजातून मुख्यतः लोक दर्शन करण्यासाठी पायऱ्याच्या मार्गाने खाली येत असतात। तर त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध बरेच हॉकर्स बसत असल्याची समस्या बरेच दिवस होती। त्यांना तोंडी सूचना देऊन नंतर आपण त्यांचा पूर्ण मुद्देमाल हा माननीय BDO मॅडम तसेच ग्रामपंचायत यांच्या मदतीने ताब्यात घेतून त्यांच्यावर कडक कारवाई केलेली आहे। तसेच त्या ठिकाणी साध्या वेशातील आपले लोकही तैनात केले आहेत, जेणेकरून सदर ठिकाणी होणाऱ्या चोऱ्यामाऱ्यांचा प्रकार आपल्याला रोखता येईल। कोडोली ग्रामपंचायत यांच्याकडून देखील आम्हाला एक तक्रार अशी प्राप्त झाली होती की कोडोलीमध्ये भरणारा आठवडी बाजार हा गुरुवारी भरतो। मुख्यतः सर्वोदय चौक या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। त्या अनुषंगाने कोडोली ग्रामपंचायत व आम्ही एकत्रितपणे नो पार्किंगचे बोर्ड्स तयार करून जागोजागी लावलेले आहेत, वन वेचे बोर्ड्स तयार करून जागोजागी लावलेले आहेत आणि ज्या लोकांनी अस्ताव्यस्तपणे गाड्या पार्क केलेल्या त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे कारवाई देखील केलेली आहे। तसेच गर्दीच्या ठिकाणी काही चोऱ्यामाऱ्याचा। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।